दरम्यान एकनाथ शिंदे सकाळी 11 ते 12 या दरम्यान अमित शहांची भेट घेणार आहेत आणि राज्यातल्या विषयांवर ते चर्चा करण्याची शक्यता आहे। विशेष करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जे काही नाराजीनाट्य रंगलं त्यावर देखील आज चर्चा होऊ शकते। कालपासनं एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत। राज्यातील प्रश्नांबाबत ते चर्चा करू शकतात असं कळतंय आणि सोबतच ते दिल्लीत शिवसेना खासदारांची सुद्धा भेट घेणार आहे असं कळतंय। या संदर्भातले थेट दिल्लीहून अपडेट घेणार आहोत। आपले दिल्लीहून प्रतिनिधी जोडले गेलेत रामराजे शिंदे। रामराजे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आज नेमकी कुठल्या कारणानं ही भेट होणार आहे? बिलकुल 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। खरं तर एकनाथ शिंदे काल रात्रीपासूनच दिल्लीमध्ये आहेत। काल रात्रीच त्यांची अमित शहा यांच्यासोबत भेट होणार होती, परंतु कालची भेट टळली आणि आज ही भेट होणार असल्याची माहिती मिळते। भेट ही संसदेच्या आवारामध्ये होणार असल्याची माहिती मिळते आणि साधारणतः 11च्या आसपास ही भेट होईल। परंतु भेटीपाठीमागचं कारण 2-3 सांगितले जातात। पहिला मुद्दा म्हणजेच की जे निवडणुका झालेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, तर त्यामध्ये कुठे काही त्रुटी राहिलेली आहे का या संदर्भाचा एक अहवाल जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी तयार केलेला आहे आणि तो अहवाल अमित शहा यांच्यासमोर मांडण्याची शक्यता आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आता बदल होऊ शकतात, कारण नितीश कुमार हे राज्यसभेवर आल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्री करावं लागणार आहे आणि त्यामुळं काही आणखीन काही महत्त्वाच्या खासदारांचं मंत्रिपद जाऊ शकतं, तर नवीन मंत्रीसुद्धा दिले जाऊ शकतात। त्यामुळं त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा करण्याच्या साठी एकनाथ शिंदे आल्याची माहिती कळते। त्यामुळं या 2 महत्त्वाच्या मुद्द्याच्या आधारे ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर खासदारांचा संपूर्ण आतापर्यंतचा त्यांचा अनुभव आणि त्यांच्या पूर्ण कार्याचा एक प्रकारे मूल्यांकन जे आहे ते सुद्धा केलं जाणार आहे आणि त्यासाठीच कालची जी बैठक होती ती महत्त्वाची होती। बहुतांश खासदार होते, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सुद्धा होते आणि त्या सर्वांशीच एकनाथ शिंदे यांनी चर्चा केलेली आहे। कुठेतरी खासदारांचा सुद्धा एक रिव्ह्यू चाललेला आहे असं दिसून येते। त्यामुळं मंत्रिमंडळामध्ये आता येऊ घातलेल्या जर विस्तार झाला तर त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून आणखीन कोणतं महत्त्वाचं नाव दिलं जाऊ शकतंय का ते बघावं लागणार, कारण सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे एकच मंत्रिपद आहे, आणखीन एक मागण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी आणि त्याचबरोबर केंद्रातलं मंत्रिमंडळाचा विस्तार या दोन्ही मुद्द्याच्या संदर्भामध्ये आज ही बैठक होण्याची शक्यता आहे। निश्चितच रामराजे, यावर लक्ष ठेवून असा त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवेळी भाजपची मदत मिळाली नाही असा दावा शंभूराज देसाईंनी केलाय, तर दुसरीकडे संजय राऊतांनी मात्र एकनाथ शिंदेंचं हायकमांडच दिल्लीत असल्याची टीका केली आहे। कदाचित आज संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी शिवसेना खासदारांची बैठक माननीय शिंदेसाहेब घेतील। राज्याचे जे प्रश्न लोकसभेमध्ये मांडायचे आहेत, राज्यसभेमध्ये मांडायचे आहेत, राज्याचे जे प्रलंबित विषय केंद्र सरकारकडे आहेत, त्या बाबतीत काही केंद्रीय नेत्यांची गाठभेट सुद्धा राज्याच्या प्रश्नासंदर्भात माननीय एकनाथजी शिंदेसाहेब घेण्याची शक्यता। पण अमित शहाने स्थापन केलेल्या ज्या शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे गट आहेत त्यांना मात्र दिल्लीत येऊनच त्यांच्या हायकमांडशी चर्चा करावी लागते, हे मी वारंवार महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे। त्याच्यामुळे जर राज्याचे उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये आले असतील आणि त्यांनी त्यांच्या खासदारांची बैठक घेतली असेल त्यांच्या गटाच्या, तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काही नाही। अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेतच, अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्याच्यामुळे पुन्हा सहकार मंत्री आहेत। राज्याच्या एका डेप्युटी सीएम त्यांना भेटले, पंतप्रधानांना नाही भेटताय, भेटू त्यांना देशाच्या प्रधानमंत्र्यांना जर कोणी भेटत असेल तर त्यांच्यावरती आक्षेप घ्यावा असं काय नाही।